आज आपण बनवूयात इन्स्टंट डोसा। त्यासाठी आपण घेणार आहोत 2 वाटी रवा, 2 वाटी ताक आणि त्यासोबतच 1 वाटी पाणी। या बॅटरला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पाणी थोडं करून ॲड करायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण बॅटरला 10 मिनिट रेस्टवर ठेवणार आहे। 10 मिनिटं रेस्टला ठेवल्यानंतर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी परत एकदा पुन्हा चेक करायची आहे आणि गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे। मग त्यानंतर आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी शेंगदाणे घेऊन त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि लो मीडियम फ्लेमवर आपण शेंगदाणे भाजणार आहे। शेंगदाणे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता आपण आपलं बॅटर पुन्हा एकदा चेक करूया, त्याची कन्सिस्टन्सी चेक करूया आणि त्यामध्ये मी इथे परत ताक ॲड करत आहे। नंतर याला छान मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं इनो किंवा सोडा टाकू शकता, त्याला ॲक्टिवेट करून त्याच्यासाठी ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर पाणी टाकायचं। त्यानंतर ते ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याला लगेच मिक्स करून आपला 2 मिनिट रेस्टवर ठेवायचं आहे ॲक्टिवेट केल्यानंतर। तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे, मिरची, लसूण आणि अद्रक त्यासोबतच जिरं, मीठ हे मिक्स करून त्याचं छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये सांबार बिलकुल ऑप्शनल आहे। तेल इथे ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हळद टाकून याला त्यामध्ये आपलं बॅटर जे आहे आपण मिक्सरमध्ये मिक्स केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याला छान तडका येईल आणि त्याला उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे आणि यामध्ये पुन्हा ताक टाकायचं आहे आणि ताकाने खूप फार असं आंबट होणार नाही आहे आणि आंबट जर ताक असेल त्यामध्ये आपण साखर ॲड करूयात। तर आपली चटणी इथे तयार आहे। तर चला आता डोसा बनवूयात। डोसा तव्यावर 2 चम्मच तेल आणि 2 चम्मच बॅटर स्प्रेड करून घेऊयात। डोसा शिजेपर्यंत तुम्ही चॅनलला जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पहिला डोसा हा थोडा तव्याला लागला होता, बट त्यानंतर डोसा हा खूप छान आणि क्रिस्पी झाला आहे। तुम्ही फायनल लुक बघू शकता।